नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीओईसीच्या या लेक्चर सिरीजमध्ये मी डॉक्टर भावना खोब्रागडे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अन्न सुरक्षा आणि प्रमुख नियामक संस्था. तर आज आपण बघणार आहोत अन्न सुरक्षा म्हणजे काय आणि का महत्वाची आहे. अन्न सुरक्षा म्हणजे काय? आपल्याला मिळणारे अन्न हे शुद्ध, सुरक्षित आणि पोषण मूल्य असलेले आहे किंवा नाही हे सुनिश्चित करणे. जर अन्न असुरक्षित असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो आणि गंभीर आजार सुद्धा उद्भवू शकतात. म्हणून वेगवेगळ्या संस्था अन्नाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवतात. जागतिक पातळीवरील महत्वाच्या संस्था. पहिला आहे WHO, त्यालाच आपण म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं काम काय आहे? ते कोणतं काम पाहतं? तर ही संस्था, त्यालाच आपण म्हणतो WHO, अन्नातील हानिकारक पदार्थ जसे की बॅक्टेरिया, विषाणू आणि रसायनाचा प्रभावावर संशोधन करते. विविध देशांना अन्न सुरक्षा धोरणे आखण्यासाठी मार्गदर्शन करते, त्वरित प्रतिसाद देते. दुसरी संस्था आहे CAC, ज्यालाच आपण म्हणतो कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन. CAC ही संस्था WHO आणि FAO, जी की आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन द्वारे चालवली जाते. आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानके आणि मार्गदर्शक तत्वे ठरवते. अन्न व्यापाराच्या नियमांमध्ये समन्वय साधते. भारतातील प्रमुख नियामक संस्था. पहिली आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, जी की आहे FSSAI. याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेलं आहे. तर याचा फुल फॉर्म काय आहे? FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ही भारतातील सर्वात महत्वाची अन्न सुरक्षा संस्था आहे. FSSAI अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि मानके तयार करते. अन्न कंपन्यांवर परवाने देणे, त्यांची तपासणी करणे, अन्न उत्पादन आणि विक्रीवर देखरेख ठेवते आणि सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुद्धा करते. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. BIS विविध अन्न पदार्थांसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र देते. ISI मार्क असलेली उत्पादने ही BIS मानकांनुसार सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असतात. तर APEDI भारतीय अन्न उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी नियम आखते. शेती आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवते. चौथं आहे आपली आयात निर्यात तपासणी संस्था, ज्याला आपण म्हणतो EIC, एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काउन्सिल. EIS भारतीय अन्न पदार्थ जागतिक बाजारपेठेत सुरक्षित आणि प्रमाणित आहेत की नाही हे तपासते. या संस्थाची भूमिका आपल्या दैनंदिन जीवनात कशी महत्वाची आहे हे जाणून घेऊया. आपण जे काही खातो ते सुरक्षित आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी FSSAI कडे पाहावे लागते. आयात निर्यातीसाठी APEDI आणि EIS महत्वाची भूमिका बजावतात. जागतिक अन्न सुरक्षेसाठी WHO आणि कोडेक्स अॅलिमेंटेरियस काम करतात. यामुळे या संस्थाचे काम महत्वाचे आहे. योग्य अन्न सुरक्षा उपाय अवलंबण्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि सुरक्षित जीवनशैली जगता येते. आतापर्यंत बघितलेल्या गोष्टींचं निष्कर्ष काय आहे हे आपण बघूया. अन्न सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपलीही आहे. आपण ग्राहक म्हणून कोणतेही अन्न खरेदी करताना त्यावर FSSAI किंवा BIS प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.